नमस्कार माता भगिनींनो, सर्वांकरिता आनंदाची गोष्ट, सर्वांच्या खात्यांमध्ये 3,000 जमा झालेले आहेत. आपल्या लाडक्या भावाने आपले जे वचन दिलं होतं, आपला जो शब्द दिला होता तो पाडलेला आहे. त्यांनी आपल्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा केलेले आहेत. परंतु यामध्ये ज्या आणखी काही बहिणी राहिल्या आहेत, ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आहेत, त्यांनी टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. त्यांनी लगेचच एक काम करा. ते कोणतं काम करायचं ते आपण इथे बघूया. आपल्या खात्यावरती कसे पैसे जमा होईल याकडे आपण बघूया, ही माहिती बघूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरिता नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्यापर्यंत ती माहिती थेट पोहोचेल. लाडकी बहीण योजनेचे 3,000 जमा झाले नसतील तर कोणतं काम करायचं ते आपण बघूया. बघा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत देण्यात येत असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या लेखात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या योजनेविषयी. यात लाभ मिळण्याची प्रक्रिया आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. बघा, यामध्ये पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी होती. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होण्यासाठी महिलांना काही निकष पूर्ण करणे आवश्यक होते. यामध्ये त्यांना वय, उत्पन्न मर्यादा आणि राज्यातील निवास या गोष्टींचा समावेश होता. बघा, आपल्याला यामध्ये आपलं आधार कार्ड द्यायचं होतं, त्यानुसार वयाचा दाखला किंवा जन्माचा दाखला, राशन कार्ड, किंवा जर आपण राशन कार्डमध्ये नाव नसेल आणि 15 वर्षापूर्वीचं नाव नसेल त्यामध्ये, तर आपल्याला आपल्या पतीचा उत्पन्नाचा दाखला लावायचा होता. तसेच आपलं डोमेसिल देखील चालत होतं आणि आपलं पासबुकची झेरॉक्स देखील आपल्याला यामध्ये लावायची होती आणि आपला एक फोटो, अशा काही आपल्याला यामध्ये डॉक्युमेंट मागितले होते. तसं अर्ज प्रक्रिया जी होती ती ऑनलाईन पद्धतीने राबवली जात होती आणि काही आवश्यक कागदपत्र देखील आपण यामध्ये दिलेले आहे. ऑनलाईन पण अपलोड केलेले आहेत आपण आणि असे पण त्यांना आपण दिलेले आहेत. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक स्तुत्य पाऊल असून यामुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे. कारण की भरपूर लेडीजना यामध्ये 1,500 असे 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळालेले आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, प्रशासन आणि लाभार्थी महिलांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. आधार लिंकिंग सारख्या तांत्रिक बाबीकडे लक्ष देऊन अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. बघा, ज्यांचा आधार लिंक आहे पासबुकला, आपल्या बँकेच्या याला पासबुकला, तसं मोबाईल नंबर अटॅच आहे, त्यांचं लवकर हे अपलोडिंग झालं, पेंडिंगमध्ये दाखवलं गेलं नाही. आणि ज्यांचं लवकर अपलोडिंग झालं, ज्यांनी लवकर सर्व कागदपत्र तयार केले आणि आपले सर्व व्यवस्थित माहिती भरून सन्या आपलं अपलोड केलं, त्यांना हे पैसे मिळालेले आहे. आता राज्य सरकारने 14 ऑगस्ट 2024 पासून, बघा 14 ऑगस्ट 2024 पासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. 14 ऑगस्टपासून पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. 15 ऑगस्ट रोजी 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. उर्वरित पात्र महिलांना 17 ऑगस्ट 2024 पर्यंत निधी मिळणार असं सरकारने जाहीर केलं होतं. म्हणजे निधी ही सर्व आपल्याला 17 तारखेपर्यंत मिळाली आहे. पण निधी कोणाकोणाला नाही मिळाली आहे, मलाही मिळालेली नाही आहे. का नाही मिळाली याचं पण आपण कारण बघूया. कारण माझे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले होते. माझे सर्व आधार लिंक होतं, मोबाईल नंबर पण अटॅच होता, पासबुकला पण आधार लिंक आहे, उत्पन्नाचा दाखला देखील आहे. सर्व गोष्टी माझ्या ॲक्युरेट होत्या. पण माझ्या ह्याच्यात अजून देखील पैसे जमा झालेले नाही आहे. आणखी ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत त्यांची कारणं बघूया आपण. जर बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर पैसे यायला अडथळा निर्माण होतो. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. नंतर आहे आधार कार्ड लिंक नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
महिलांनी 17 ऑगस्ट 2024पर्यंत आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे, असं सरकारनं म्हटलंही होतं की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा म्हणून. आधार लिंक असल्याची खात्री करण्यासाठी उडाई या अधिकृत वेबसाईटवर माहिती घेता येईल. आधार आपला लिंक आहे की नाही याकरिता देखील आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घेता येते. अर्जाची स्थिती, अर्ज नाकारला गेला असल्यास लाभ मिळणार नाही किंवा अर्जाची स्थिती पेंडिंग, रिव्ह्यू किंवा डिसअप्रूव्ह असल्यास घाबरण्याचे कारण नाही. अशा परिस्थितीत अर्जाची छाननी सुरू असू शकते. म्हणजे आपलं तर माझं मी 14 तारखेला अपलोड केलेलं आहे, तर माझं पैसे जमा न होण्याचं कारण ते असू शकते की माझं अजून अर्जाची छाननी व्हायची असेल, ते पेंडिंगमध्ये असू म्हणजे लेट येऊ शकतात माझ्या ह्याच्यात पैसे. पण ज्यांचं काही प्रक्रिया होत असेल किंवा ज्यांचा आधार लिंक नसेल त्यांना आधार लिंक करावं लागेल. प्रक्रियेचा कालावधी सर्व पात्र महिलांना एकाच वेळी निधी मिळणे शक्य नसल्याने काहींना थोडा वेळ वाट पाहावी लागू शकते. बघा, एवढ्या महिलांना एकानं तर पैसे मिळू शकणार नाही, त्यांना काही ना काही प्रमाणात वाट बघावी लागेलच. 17 ऑगस्ट 2024पर्यंत निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा होती, पण ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही आहे. कारण की आता आजची 18 तारीख आहे, तरीही आपल्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही. सरकारचे प्रयत्न आणि उपाययोजना बघूया. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. बघा, बँक खात्याशी आधार लिंक करण्यास सांगितलेलं होतं. महिला व बाल विकास विभाग 24 तास कार्यरत असून योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितलेलं होतं. राज्यातील महिलांचे रक्षाबंधन आनंदमय बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. आता या योजनेचे महत्त्व आणि परिणाम देखील बघूया आपण. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत होणार आहे, अवश्य होणार आहे. 1500 रुपये म्हणजे काही कमी रक्कम नाही आहे. घर बसल्या कोणी आपल्या घरी आणून देत नाही. जर कुठं काम कराल तरच तुम्हाला ते पैसे मिळतात. घरी कोणी 1 रुपया देखील आणून देत नसतो. या लाडक्या भावाने 1500 दिले, ती रक्कम पण आपल्याला काहीशी उपयोगी पडणारच आहे. याशिवाय या योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नक्कीच होऊ शकते. 1500 रुपयात कोणी स्वतःच्या खर्चासाठी वापरू शकतो, कधी मुलांसाठी खर्चाला खाऊ म्हणून स्वतः जो असले तर कधीही कामात पडतात. बघा, जर आले नसतील तर हे तुम्ही अवश्य करा. धन्यवाद.